नमस्कार, आपण आलेलो आहोत शासकीय रुग्णालयासमोर। या ठिकाणी उमेद म्हणजेच 84 लाख ग्रामीण कुटुंबाचं व्यवस्थापन करणाऱ्या उमेद म्हणजे महिला बचत गट असेल, या सर्वांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या ज्या कर्मचारी महिला आहेत या अमरण उपोषणाला इथे बसलेल्या आहेत। नेमक्या या संदर्भात यांच्या मागण्या काय आहेत, त्या मागण्याचं निवेदन देण्याकरिता या उपोषणाचे प्रमुख निवेदन देण्याकरिता गेलेले आहेत। या ठिकाणी आपण जाणून घेणार आहेत की उपोषणकर्त्याचे आहेत यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। आमचा विभाग हा कायमस्वरूपी झाला पाहिजे, कंत्राटी नाही राहिला पाहिजे। आपण कधीपासून आहेत पोस्टिंग वरती, कधीपासून आहेत? 17 पासून। काय पोस्टिंग आहे, नेमकं काम काय असेल? ICRP म्हणून महिला समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करतो आम्ही। म्हणजे महिला बचत गटाचे ते तयार करून आणि त्यांना कर्ज वगैरे उपजीविका मिळवून देतो। ते गाव लेवलवर अति गरीब त्या गरीब महिलेपर्यंत आम्ही पोहोचतो। जेव्हापासून आपली पोस्टिंग आहे त्यावेळेस शासनाने आपल्याला काही असं आश्वासन दिलेलं आहे का की आम्ही आज करू उद्या करू? हो, आता पण आम्ही जुलैमध्ये मुंबईला मोर्चाला गेलेलो होतो, तर त्यांनी 2 महिन्याचे दिलं, पण अजून कुठल्याच प्रकारचं काही मिळालं नाही, म्हणून आम्ही आज हे उपोषणाला बसलोय। पाठीमागच्या मोर्चामध्ये यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही 1-2 महिन्यामध्ये आपला प्रश्न मार्गी लावू, परंतु अद्याप मार्गी लागलेला नाहीये। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच पक्षांना, जे काही प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना मोठा दणका बसलेला आहे, परंतु आता विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघामध्ये विधानसभेचा डंका वाजायला सुरू झाला आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर जर महाराष्ट्रातील एवढा मोठा महिला वर्ग जर उपोषणाला बसला, महिला कर्मचारी वर्ग उपोषणाला बसला, तर या निवडणुकीमध्ये याचे पडसाद काय उमटतील हाही मोठा प्रश्न आहे। ताई, मला सांगा की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल आणखी काही सविस्तर सांगा। आमचं हे उमेद अभियान आहे, हे कायम झालं पाहिजे आणि आम्हाला आमचा हक्क भेटला पाहिजे। जे आशा वर्कर वगैरे हे देतात मानाचं स्थान, तसंच मानाचं स्थान आम्हाला बी भेटलं पाहिजे। आम्ही तळागाळात जाऊन एक महिलांना सक्षमीकरण करायचं काम करतोय, तर आमचं उमेद अभियान कायम झालं पाहिजे, याच आमच्या मागण्या आहे। 84 लाख ग्रामीण कुटुंबामध्ये समुपदेशनाचं काम करणे, महिलांचं संघटन तयार करणे, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट तयार करणे, महिला गट समूह तयार करणे, ही एवढी मोठी जबाबदारी या महिला पेलत असताना या आपल्या हक्कापासून का उपेक्षित आहेत हा प्रश्न मोठा आहे। या ठिकाणी उमेद अभियानाच्या ज्या जिल्हाध्यक्ष आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून या आंदोलनाबाबत माहिती जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव सरस्वती रामनाथ कुर्दळ, मी नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे केडर संघटनेची। तर आज आम्ही या ठिकाणी आमच्या काही प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आज आंदोलन पुकारलेलं आहे। तर आम्ही 10 ते 12 जुलैच्या दरम्यान अधिवेशन काळात मुंबई येथे पण आंदोलन केलं होतं, तर तेव्हा शासनाचं एक पत्र आम्हाला प्राप्त झालं होतं की तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील, त्यामुळे ते आंदोलन आम्ही स्थगित केलेलं होतं। पण आत्तापर्यंत आम्ही पाठपुरावा केला आहे, तर शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेलेली नाही आहे। त्यामुळे आज आम्ही आमचं 25 तारखेपासून असहकार आंदोलन चालू केलेलं आहे आणि यापुढे आम्ही आजचं जे उपोषणाचं 1 दिवसीय आंदोलन झाल्यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही गाव स्तरावरती गावात प्रभात फेरी काढून जन आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तालुका स्तरावरती मेळावे घेणार आहे। तालुका स्तराचा मेळावा झाल्यानंतर आम्ही जिल्हास्तरीय आमचा मोठा मेळावा असणार आहे, त्यात आमच्या बहुसंख्येने आमच्या महिला उपस्थित असणार आहे, आमचे कर्मचारी उपस्थित असणार आहे। आमची एकच मागणी आहे की आमचा जो विभाग आहे उमेद अभियानाचा तो स्वतंत्र विभाग असावा व आमचे आता कंत्राटीवरती जे कर्मचारी आहे केडर आहे तर त्यांना एक स्वतंत्र विभाग असल्याने एक परमनंट करावं त्यांना, अशीच एक आमची मागणी आहे। त्यासाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून इथे महिला आलेल्या आहे, 15 तालुक्यातील इथे महिला आहे आणि 84 कुटुंबापर्यंत आज ह्या महिला पोहोचलेल्या आहे। तर उद्या जाऊन जर आमचा
अभियान स्वतंत्र होत नसेल तर त्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. कारण आम्ही सर्व महिलांनी आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलांचं पूर्ण उपजीविका असेल, स्वयंरोजगार असेल, सक्षमीकरण असेल, सर्व याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज तळागाळात जाऊन महिलांनी उमेद अभियानाचं इतकं मोठं रोपटं वाढवलेलं आहे. आणि आज कुठंतरी ते रोपटं वाढलेलं असून त्याला कुठंतरी स्वतंत्र विभागाची एक मान्यता प्राप्त व्हावी ही आमची मागणी आहे. धन्यवाद. परंतु मागील आंदोलन जेव्हा झालं त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या आणि आजचं आंदोलन आहे तर आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? निवडणुकीवर परिणाम व्हायचा आता आम्ही काहीच सांगू शकत नाहीये. कारण वेळोवेळी आम्ही पत्रकार परिषद घेतलेले आहे, वेळोवेळी शासनाला आम्ही आमचे निवेदन दिलेले आहे, आमचे मोठमोठे आंदोलन झालेले आहे. तर आम्हाला शासनाला आता एकच सांगायचं आहे की जर तुम्ही आमचा आत्ताची जी मागणी आहे ती जर मान्य केली नाही, यापुढे महिलांचा आक्रोश पुढे काय हे देईल हे आम्ही आता सांगू शकत नाही. 84 लाख कुटुंबाला स्वावलंबनाचे धडे देणाऱ्या उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे हे जे आज एकदिवसीय आंदोलन आहे, या आंदोलनाला पुढे काय वळण लागेल हे काही सांगू शकत नाही असं उमेद अभियानच्या जिल्हाध्यक्षांचं म्हणणं आहे. आपला महाराष्ट्रासाठी मी श्रीमंत बागल, नाशिक.